अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे मालेगाववरून प्रदीप कारेकर या दादांचा। दादा म्हणतात, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। जय गजानन। माझ्या आजोबांनी गजानन महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते, त्यामुळे आमच्या घरात गजानन महाराजांचे गुणगान हा माझ्या जन्माच्या पूर्वीपासून असलेला भाग। मी केव्हा त्यात सामील झालो हे मला तर आठवतही नाही। 1972 साली जेव्हा मी मॅट्रिक झालो तेव्हा 11वी मॅट्रिक होती। मला स्वाभाविकच वाटलं आपण शेगावला जायला हवं, दर्शन घ्यायला हवं। म्हणून मग मी आणि माझा एक मित्र आम्ही घरून परवानगी घेऊन मनमाड स्टेशनवरून शेगावसाठी प्रवासासाठी प्रारंभ केला। आमचं शेगाव दर्शन छान पार पडलं आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी शेगाव स्टेशन गाठलं। तेव्हा वारंवार गाड्या नसल्यामुळे गाडी येण्याच्या थोडा वेळ आधी तिकिटाची खिडकी उघडायची। आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा तिकीट खिडकी बंद असल्यामुळे आम्ही बाहेर बसायला जागा नसल्यामुळे आम्ही विचार केला आत प्लॅटफॉर्मवर जाऊ, खिडकी उघडली की येऊन तिकीट घेऊ, कारण गाडीला वेळ होता। आम्ही आत एका बेंचवर बसलो। थोड्या वेळाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कुठलीशी एक पॅसेंजर येऊन गेली। काही लोक उतरले, गाडी निघून गेली। 5 मिनिटांनी आम्ही बसलो होतो तिथे टीसी आला आणि आम्हाला तिकीट विचारू लागला। अर्थातच आमच्याजवळ तिकीट नव्हतं। टीसीचा समज झाला की आम्ही आता गेलेल्या गाडीतून उतरलो आणि WT अर्थात विदाऊट तिकीट आहोत आणि त्यात लहान मुलं पाहून दंड, शिक्षा वगैरे धमक्या देणं सुरू झालं। आम्ही घाबरून गयावया करू लागलो। मनात महाराजांची प्रार्थना सुरू झाली। त्याला सांगितलं आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि येणाऱ्या गाडीने मनमाडला जायचं आहे। प्रथम तो ऐकेना आणि माझा इकडे गजानन महाराजांचा धावा सुरू। तोच काय झालं कुणास ठाऊक। टीसी म्हणाला, तुम्ही दर्शन घेऊन आलात ना, पाहू तुमची पिशवी। मी गजानन विजय पोथी विकत घेतली होती। त्याची नजर त्यावर जाताच त्यांनी ग्रंथ अत्यंत आदराने डोक्याला लावला आणि सांभाळून जा मुलांनो असं म्हणून आपल्या कामाला निघून गेला। इकडे आम्ही दोघांनी गजानन महाराज की जय म्हणून सुटकेचा श्वास सोडला। पुढे महाराजांच्या आशीर्वादाने शिक्षण पूर्ण झालं आणि मला युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी लागली, जिचं नाव पुढे IDBI झालं। असं जसं जमेल तसं गजानन विजय ग्रंथाचं पारायण होत होतं। 1992 सालची गुरुपौर्णिमा होती। त्या दिवशी माझ्या मनात असं आलं की प्रगट दिन आणि ऋषी पंचमी आपण महत्वाचे दिवस मानतो, पण गजानन महाराज आपले गुरु, मग गुरुपौर्णिमेला आपण काही करायला नको का? आणि मी 21 रुपयांची मनी ऑर्डर शेगावला पाठवली। नंतर दरवर्षी गुरुपौर्णिमेला न चुकता कधी 21, कधी 51, शक्य झालं तर 101 अशी काही राशी पाठवण्याचा क्रम सुरू झाला। ही आपली गुरुदक्षिणा या भावनेतून मी हा क्रम न चुकता सुरू ठेवला। सतत 18 वर्ष हा क्रम अखंडपणे सुरू राहिला आणि मला वाटतं साधारण 2010ची वगैरे ती गोष्ट असावी। मी नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथे बँकेत कार्यरत होतो। तो गुरुपौर्णिमेचा दिवस होता। मला पोस्टात जाऊन नित्याप्रमाणे मनी ऑर्डर करायची होती आणि इकडे आपली जागाही सोडता येत नव्हती। पोस्टात रोखीच्या व्यवहाराची विशिष्ट वेळ ठरलेली असते। आता निघतो नंतर निघतो करीत मला थोडा उशीरच झाला। मी घाईघाईने पोस्टात पोहोचलो, पण माझ्या समोरच तिथल्या लेडीजनी खिडकी बंद केली। मी म्हटलं, मॅडम काही सेकंदच झाले आहे, माझे फक्त 21 रुपये घ्या, शेगावला मनी ऑर्डर करायची आहे, माझ्यावर कृपा करा, नाही म्हणू नका। एक ना दोन त्या बाईंनी माझ्या विनंतीकडे साफ दुर्लक्ष करून त्या आत निघून गेल्या। बरं, पूर्ण दोष त्या बाईचाही नव्हता, माझ्याकडूनच हलगर्जीपणा झाला होता। इतक्या वर्षाचा गुरुदक्षिणेचा क्रम आज खंडित होणार होता। माझा चेहरा काळवंडला। मी स्वतःला दूषण देत माघारी फिरलो। घरी परतलो तर चेहऱ्यावरचं औदासीन्य लपत नव्हतं। सौला सगळा प्रकार सांगितला
आता मी काहीच करू शकत नव्हतो. सौनी सुचवलं, आता देवासमोर स्वस्थ बसा. महाराज सगळं जाणतात, तरीही त्यांना सर्व कथन करून क्षमा याचना करा. गजानन महाराज कृपाळू आहेत, तेच काही मार्ग सुचवतील. मग बराच वेळ तिथे बसून मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी आपणच आपली समजूत घालण्याचाही प्रयत्न करतो. मला ओव्या आठवू लागल्या. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तो हे आरपीसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. महाराजांना म्हटलं, महाराज हे तर त्रिवार सत्य आहे, पण आज तुमचा हा भक्त गुरुदक्षिणा न दिल्या कारणाने उदास झाला आहे. आता सर्व तुमच्या हाती. ती संध्याकाळ, ती रात्र अस्वस्थतेत संपली आणि दुसरा दिवस निघाला. मी बँकेत पोहोचलो आणि स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागलो. दुपारी 3 वाजण्याचा सुमार असेल. चपराशी बोलवण्यासाठी आला. साहेब, तुमचा फोन आहे. कुणी भानगावकर आहे. हे ऐकून मी बुचकळ्यात पडलो. मग स्मरणशक्तीला ताण दिल्यावर मला आठवलं, 6-7 वर्षापूर्वी याच ब्रँचला माझ्यासोबत काम केलेला हा मित्र होता. मधल्या काळात त्याच्याशी फारसा संबंध आला नव्हता. आज अचानक त्याचा फोन ऐकून मी चकित झालो. पण पुढे तो जे काही बोलला ते ऐकून तर माझी अवस्था चकित होण्याच्याही पलीकडची झाली. तो सांगत होता, अरे प्रदीप, काल गुरुपौर्णिमा झाली. मी तुला न विचारता आपल्याच मनाने एक उद्योग केला यार. काल मी शेगावला होतो. मला अचानक अशी प्रेरणा झाली की तुझ्या नावाने शेगावला पैसे द्यावे आणि मी 25 रुपये देऊन तुझ्या नावे पावती घेतली. मला तुझा पोस्टल ॲड्रेस सांग, मी प्रसाद पाठवण्याची सोय करतो. आमचं बोलणं संपलं. मी फोन ठेवून केबिनच्या बाहेर आलो तेव्हा चेहऱ्यावरील औदासिन्य पार नाहीसं झालं होतं. माझ्या मित्राचेही हे लक्षात आलं, पण अर्थातच त्याच्या हे नाही लक्षात आलं की तो क्षण मला कुणी प्राप्त करून दिला आहे. आणि त्या क्षणी माझं मन गजानन महाराजांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे. इतकंच नाही तर मी आनंदाने आतल्या आत जप करतो आहे, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात भोवती, गण गण गणात भोवती.